श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. बुद्धीमध्ये अज्ञानरूपी अंधकार दाटलेला असल्यामुळे आपणाला सर्वच गोष्टी विपरीत स्वरूपात दिसतात. श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे अखंड नामानुसंधानात राहून नयनाला दिसणाऱ्या सर्व चराचर सृष्टीत व सर्व प्राणीमात्रात रामरूप पाहण्याची सवय मनाला लागली म्हणजे त्यांच्या कृपेने कालांतराने हे चराचर विश्व रामरूप भासेल हे मात्र निश्चित. नंतर तेथून श्री महाराज औरंगाबाद, खामगाव, पिंपळगाव राजा, मलकापूर, भुसावळ, बुलढाणा, चिखली, पिंपळगाव, सराई, किन्होळा, डोणगाव, मेहकर, साखरखेर्डा व लगेच दुसऱ्या दिवशी लोणार, परतूर, वाटूर, अंबड, बोधनपुरी, तीर्थपुरी, जळगाव, भणंग, जालना व पाटोदा असे सतत 27 दिवस रामकार्यार्थ भ्रमण करीत व गावोगावच्या अनेकांना राममंत्र देऊन व उपासनेला लावून 9 सप्टेंबरला पाटोद्याहून सकाळी 5 वाजता निघून सकाळी 6 वाजता जिंतूर येथे प्रकाश बाबूराव बावणीकरांकडे आले. 8 तारखेच्या रात्री म्हणजे 9 तारखेच्या सकाळी साधारण 5-5:30च्या सुमारास तेथील सुधाकरराव देशमुख येलदरीकर यांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापूर यांचा स्वप्न दृष्टांत झाला की ते आज जिंतूर येथे येत आहेत. तेव्हा स्वप्नातच ते श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, आपण येथे येणार आहात, परंतु मी आपणाला ओळखणार कसं? कोणत्या रूपात याल आपण? तेवढ्यात त्यांना श्री प्रल्हाद महाराजांची मूर्ती स्वप्नात दिसू लागली व त्यांचं स्वप्न भंग पावलं. ते लगेच उठले व प्रातर्विधी व स्नानादी उरकून त्यांनी गावात श्री प्रल्हाद महाराज इथे कुणाकडे आले आहेत का म्हणून चौकशी केली. तेव्हा प्रकाश बामणेकरांकडे महाराज नुकतेच आले असल्याचं त्यांना समजलं. ते तसेच तिथे श्री महाराजांच्या दर्शनास आले व त्यांनी श्री महाराजांना श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज समजून त्यांना नमस्कार केला व श्री महाराजांना अनुग्रह देण्याची विनंती करून अनुग्रह घेतला. असो, एक वेळ श्री महाराज खामगाव येथे आले असताना उपासनादिक झाल्यावर सामूहिक उपासना व जपादी करण्यासाठी हक्काची जागा असावी असा मनोदय भक्तांनी महाराजांजवळ व्यक्त केला. तेव्हा राममंदिरासाठी जागा बघावी असे महाराज म्हणाले. पुढे जागेचा शोध चालू असता केलानगर येथील अग्रवाल कॉलनीतील प्लॉट सद्गुरू भक्त वसंतराव देव यांनी बघितला व तो सर्वांनाच आवडला. श्री राम मंदिर बांधण्यासाठी हा प्लॉट पाहिजे हे अग्रवाल शेटजींना सांगितल्यावर तो त्यांनी मंदिरासाठी अर्ध्या किमतीत दिला. पुढे श्री महाराज खामगावला आले असता मंदिर बांधण्याविषयी चर्चा सुरू झाली. तेव्हा श्री महाराज म्हणाले, आधी रामरायाला घेऊन या, त्याचे घर तो स्वतः बांधून घेईल. हे ऐकून सर्वांनाच खूप आश्चर्य वाटले, परंतु सर्वांनीच महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आधी राम आणण्याचे ठरवले. खामगावी दर रविवारी सामूहिक उपासना सुरू होतीच, परंतु 1974 साली झालेल्या महाराजांच्या जन्मोत्सवापासून ती अधिक वाढत्या प्रमाणात होऊ लागली आणि आता राम आणण्याचे ठरल्यापासून तर दर रविवारी भिक्षाफेरीही सुरू झाली. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी खामगाव येथे प्राणप्रतिष्ठेसाठी आणलेल्या मूर्तीचे केलेले मुखावलोकन आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.